जिंदाबाद 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 मातरम 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 जिंदाबाद जिंदाबाद मातरम मातरम थोड़ा पुढे काय बोलणार आजचा जो आहे आपला त्याबद्दल? बघा, हा कुठलंही राजकीय आंदोलन नाहीये. हे आंदोलन आम्ही कुठल्याही पार्टीच्या विरोधात नाही करतो, पण आमच्यावर जे स्टुडंटवर जो अन्याय होत आहे त्याच्या विरोधात आम्ही करतोय. जी पेपर फुटी होते त्याच्या विरोधात आम्ही हे आंदोलन करतोय. हे आंदोलनाला आज जे मोठ्या प्रमाणात सपोर्ट केलाय त्यांना कॉक्रोच म्हणून संबोधित केलं गेलेलं. आज त्या कॉक्रोचांनी त्यांची शक्ती काय हे एकत्रित येऊन पूर्णपणे दाखवलेले आहे. मित्रांनो, सगळ्यांना एक प्रेमपूर्वक सूचना आहे. आपण सगळे आज आपलं कॉलेज, आपलं घर, आपल्या सर्वांची कामं सोडून आपण सगळे इथे आलोय. ही एक दिवसाची एन्जॉयमेंट नाहीये. हे आपण हा एक दिवस आपल्या येणाऱ्या भारतामध्ये, आपल्या येणाऱ्या फ्युचरमध्ये बदल घडणार आहे म्हणून आले. भारत माता के सर्वांना एक काय बोलायचं आजच्या प्रोटेस्टच्या? आजच्या प्रोटेस्टचं आम्ही जे प्लॅनिंग केलं होतं 5 दिवस अगोदर, ते आज आम्हाला माझं त्याचं फळ दिसतंय. खूप सारे स्टुडंट आले आहेत, त्याच्यासोबत लॉयर्स आले आहेत, आर्किटेक्ट आले आहेत, डॉक्टर्स आले आहेत, कुठे जॉब करणारे, बिझनेस वाले, कॉर्पोरेट वाले, सगळे लोक आले. त्यांच्या प्रतिसाद आम्ही खूप खूप आभारी आहोत. आणि मला असं वाटतं ही गर्दी तुम्ही बघू शकतात, अजून वाढेल ती आम्हाला निश्चित आहे. थँक्यू सो मच फॉर ऑल. पोलीस प्रशासनाने पण आम्हाला खूप मदत केली आहे. त्यांनी पण आम्हाला खूप सहकार्य दिलं आहे. त्यांचा या प्रोटेस्टला आम्हाला सपोर्ट करत आहे, कॉपरेट करत आहे. आणि मला वाटतं त्यांच्या मदतीने, त्यांच्या कॉपरेशनने हे प्रोटेस्ट सुरू होईल याचा मला विश्वास आहे. पास्टमध्ये घडलेली घटना आपण बदलू शकत नाही. गेलेल्या त्या 20 मुलांचे जीव तर गेले, पण यानंतर एकही जीव जाणार नाही यासाठी आपण इथे उभे. आणि यापुढे जर एकही जीव गेला तर त्याला जबाबदार आपण असणार आहे. कारण आपल्याला चान्स मिळालाय, प्लॅटफॉर्म मिळालाय, तो आपल्याला साबूत करून दाखवायचा आहे. इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो. राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या. वंदे वंदे. ऍटलीस्ट आपण लोक तरी येणाऱ्या 15 ऑगस्टला अभिमानाने झेंड्याकडे बघून सलाम करू. पण या 15 ऑगस्टला जी लोक सत्तेत बसून एक आव्हान आहे की गेट वरती जी गर्दी झाली ती आपल्याला कमी करायची आहे आणि महिन्याला यायचंय. नमस्कार, माझं नाव स्वाती सेंगे. हा जो प्रोटेस्ट आहे फर्स्ट ऑफ ऑल कुठल्याही पार्टीचा नाहीये. हा फक्त आणि फक्त एक स्टुडंटसाठी घेतलेला स्टँड आहे. आणि मी इथे आलेल्या सर्व कॉक्रोचेसला, सर्व स्टुडंटला धन्यवाद बोलते की त्यांनी एवढा प्रतिसाद दिलेला आहे. तुमच्या या प्रतिसादमुळे नक्की आपल्याला काही ना काही फायदा होणार आहे. आणि राहिली गोष्ट पोलीस प्रशासनाची, आपल्याला भरपूर कॉपरेट करतात ते.
आपण महाराष्ट्रीयन्स लकी आहोत की आपल्याकडे दिल्ली सारखी पोलीस नाहीये जी आपल्या स्टुडंटला, दिल्लीच्या पोलिसांनी जे आपल्या स्टुडंटवर अन्याय केलेला आहे, खूप वाईट प्रकारे त्यांच्यावर लाठीचार्ज केलेला आहे. आपल्याकडे कुठल्याही मुंबईमध्ये त्या भागात तो प्रकार झालेला नाहीये. सो धन्यवाद आपल्या महाराष्ट्र पोलीसला. आणि मी युथ जनरेशनला मीन्स आजच्या जनरेशनला हेच एक आव्हान करते की तुम्ही या प्रोटेस्ट मध्ये किंवा अशा कुठल्याही प्रोटेस्ट मध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह झालं पाहिजे, जेणेकरून आपला हक्क आणि आपले राईट कुठल्याही लोकांनी ते आपल्याकडून छीनले नाही गेले पाहिजे. गेटवरती जे